नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। मुंबईत एक विशालकाय अवैध होर्डिंग कोसळून 14 जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झालेत। या दुर्घटनेनंतर चंद्रपूर मनपाला जाग आली आहे। शहरात अवैध असलेल्या होर्डिंग धारकांनी 24 तासाच्या आत अवैध होर्डिंग काढा असे आदेश मनपाने काढले आहे। अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी दिले। मुंबई येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अवैध होर्डिंग संबंधी आढावा बैठक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली मनपात आयोजित करण्यात आली होती। शहरातील जे काही अवैध होर्डिंग धारक आहेत त्यांना मनपातर्फे होर्डिंग काढण्याच्या नोटीस यापूर्वी बजावण्यात आल्या आहेत। मात्र आता 24 तासाच्या आत जर होर्डिंग धारकांनी त्यांचे अवैध होर्डिंग काढले नाही तर मनपातर्फे निष्कासनाची तसेच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। आमची मागणी अशी आहे की काही ठिकाणी तरी राजकारण करू नका, लोकांच्या जीवावर बेताल अशा पद्धतीनं जे मुंबईत झालं ते चंद्रपुरात होऊ नये आमची मनापासून इच्छा आहे। त्यासाठी आमच्या आयुक्ताकडे आणि याच्या सन्माननीय नेत्यांकडे मागणी आहे की सर्व मोबाईल टावर, सर्व अवैध होर्डिंग याची एकदा तपासणी करावी आणि महिन्याभराच्या आत त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी आणि जे अधिकारी याचं संरक्षण करतील त्यांना तातडीने निलंबित करावे अशी आमची मागणी आहे। महानगरपालिकेसंदर्भात शासनाने जे निर्देश दिले आहेत त्यानुसार स्थायी होर्डिंग संदर्भामध्ये प्रोसिजर सेट केलेली आहे। त्यानुसार जे काही आवश्यक संरचनात्मक स्ट्रक्चरल ऑडिट, तिथला मालकीचा पुरावा इत्यादी प्रमाणपत्र घेऊन महानगरपालिकेने आतापर्यंत जवळपास 140 होर्डिंगला परवानगी दिलेली आहे। आणि या व्यतिरिक्तही काही शहरामध्ये जवळपास 40च्या वर असे होर्डिंग धारक आहेत की ज्यांनी अजूनपर्यंत परवानगी दिली, त्याला वारंवार महानगरपालिकेने नोटीस दिलेला आहे, त्यांना परवानगी घेण्यासंदर्भात सूचित केलेलं आहे। या संदर्भामध्ये कारवाई मनपाने सुरू केली आहे। परंतु काल जी दुर्घटना मुंबई भागामध्ये घडली होर्डिंगचा, त्यामुळे महानगरपालिकेने या होर्डिंगवर सक्त कारवाईचे निर्देश सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। जे कोणतेही अवैध होर्डिंग धारक आहेत अशावर महानगरपालिकेमार्फत लवकरच कारवाई सुरू होणार आहे आणि ते होर्डिंग हटवण्यात येणार आहे। निष्कासनाची कारवाई करताना येणारा खर्च होर्डिंग धारकांकडून वसूल केला जाणार आहे। शहरात सध्या 140 होर्डिंग वैध तर सुमारे 250 वर होर्डिंग अवैध असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे। महानगरपालिका हद्दीत डिजिटल पोस्टर्स, जाहिरातीची होर्डिंग, बॅनर उभारताना मनपाकडून रितसर परवानगी घेऊन यासंबंधी आकारण्यात येणारा टॅक्स भरणे आवश्यक असते। मात्र अनेकदा परवानगी न घेता होर्डिंग उभारण्यात येते व आवश्यक ती काळजी न घेतल्यास अपघात होण्याची शक्यता असते। त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557।